आमच्या शेजारी एका घरात खूप सुंदर सुमन काकू राहायच्या. त्या खूप गोऱ्या आणि हसतमुख बाई होत्या. मी जेव्हा त्यांना पाहायचो तेव्हा माझं हृदय धडधडायचं. सुमन काकूंचा नवरा परदेशात राहायचा, त्यामुळे माझ्या मनात यायचं की मी त्यांच्याशी जवळीक साधावी. पण मला माहीत नव्हतं की त्या स्वतःच कोणाच्या तरी शोधात होत्या. एकदा मी गल्लीतून जात होतो तेव्हा त्यांनी मला काही कामासाठी घरी बोलावलं. मी घरात गेलो तेव्हा त्यांनी मला एका खोलीत बसवलं. मी शांतपणे त्या खोलीत जाऊन बसलो. थोड्या वेळाने सुमन काकू खोलीत आल्या तेव्हा त्यांनी लाल रंगाचा नाईट ड्रेस घातला होता. त्यांना पाहून माझे होश उडाले. मी त्यांना कामाबद्दल विचारलं तेव्हा त्या बोलू लागल्या. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनात लाडू फुटायला लागले आणि मग मी पूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालव. माझं नाव विकास आहे. माझं वय 16 वर्ष आहे. आमच्या घराशेजारी सुमन काकू राहायच्या, ज्यांचा नवरा नेहमी घराबाहेर असायचा. त्या घरी एकट्या राहायच्या. एकदा असं झालं की सुमन काकूंनी मला काही कामासाठी घरी बोलावलं. गल्लीतील बऱ्याच बायका मला त्यांच्या घरचं काही सामान आणण्यासाठी बोलवायच्या. मी त्यांचं काम करायचो. त्यामुळे मी जेव्हा घराबाहेर पडायचो तेव्हा प्रत्येक घरातून एकच आवाज यायचा, 19 विकास, जरा इकडे ये, आम्हाला थोडं सामान आणून दे. मी याची सवय झालो होतो, त्यामुळे आनंदाने त्यांचं काम करायचो. त्या मला काम करून पैसेही द्यायच्या, त्यामुळे मी त्यांचं काम आनंदाने करायचो. सुमन काकू आमच्या शेजारी होत्या. त्यांचा आमच्यावर जास्त हक्क होता, म्हणून मी त्यांचं ऐकायचो आणि त्यांच्या घरी गेलो. सुमन काकू घराच्या दारात उभ्या होत्या. त्यांनी मला जवळ येण्याचा इशारा केला तेव्हा मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. त्या म्हणाल्या, "ऐकुणा विकास, तू मला भाड्याने DVD प्लेअर आणून देशील का?" हे ऐकून मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहायला लागलो. सुमन काकूंनी मला सांगितलं की त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नाची मूव्ही आली आणि ती त्यांना पाहायची आहे, म्हणून मी त्यांना कुठून तरी DVD प्लेअर आणून द्यावं. सुरुवातीला मी संकोचलो, कारण व्हिडिओ सेंटरवाले आजकाल भाड्याने काहीच देत नव्हते. पण मग मी विचार केला की सुमन काकूंनी पहिल्यांदाच मला काही काम सांगितलंय. जर मी हे काम नाकारलं तर त्यांना वाईट वाटेल. म्हणून मी त्यांना वचन दिलं की मी त्यांना DVD प्लेअर नक्की आणून देईन. तेव्हा दुपारचा वेळ होता, म्हणून मी घरी गेलो. पण संध्याकाळ होताच मी गल्लीतील व्हिडिओ सेंटरवर गेलो. ती दुकान माझ्या एका मित्राची होती, त्यामुळे मित्राने माझ्या जामिनीवर DVD प्लेअर दिला आणि शर्त ठेवली की परतही तूच आणशील. मी त्याचं ऐकलं आणि सुमन काकूंसाठी DVD प्लेअर घेऊन आलो. मी सुमन काकूंना DVD प्लेअर दारात द्यायचं होतं, पण त्या म्हणाल्या, 29 ये आणि हे आमच्या LCDला सेट कर. त्यांना मूव्ही चालवायलाही येत नव्हतं. मी या कामात माहीर होतो, म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. त्यांचं घर खूप सुंदर होतं आणि आतून घर पाहून मला जाणवलं की सुमन काकू खूप पैसेवाले आहेत. त्यांनी मला एका खोलीत बसवलं आणि म्हणाल्या, 19 LCDला DVD प्लेअर सेट कर. मी त्यांना लग्नाची मूव्ही चालवून दिली. दरम्यान सुमन काकूंनी माझ्यासाठी चहा बनवला आणि मला तो प्यावा लागला. तेव्हा माझं लक्ष मूव्हीवर गेलं. त्या लग्नाच्या समारंभात एक खूप सुंदर मुलगी नाचत होती. ती इतक्या सुंदर पद्धतीने नाचत होती की माझा चहा संपला, पण मला त्याचं भानही राहिलं नाही. तेव्हा सुमन काकूंनी मला सांगितलं, ही माझी मुलगी आहे. आज तिची तब्येत बरी नाही, म्हणून ती झोपली आहे. हे ऐकून मी उठलो आणि घरी आल्यावरही माझं सगळं लक्ष सुमन काकूंच्या मुलीकडे होतं. ती मला आवडायला लागली. दुसऱ्या दिवशी सुमन काकूंनी मला DVD प्लेअर दारातच दिलं आणि आत यायला सांगितलं नाही. हे ऐकून मी आतून निराश झालो, कारण मी कदाचित संधीच्या शोधात होतो की कधी सुमन काकू मला घरी बोलावतील आणि मी त्यांच्या सुंदर मुलीला पाहू शकेन. तिला पाहून मी का बेचैन झालो होतो हे मला कळत नव्हतं. काही दिवसांनंतर सुमन काकूंना माझ्याकडून पुन्हा काम पडलं. त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाल्या, "बाट्रा बेटा, आमचं मशीन खराब झालं आहे, घरी येऊन जरा तपासून दे." मी लगेच घरात गेलो. मी मशीन तपासलं तेव्हा त्यात एक कापड अडकलं होतं. मी ते कापड काढलं, मशीन सुरू केलं तेव्हा ते चालू झालं. हे पाहून सुमन काकू खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या, "शुक्र आहे, हे बरं झालं. मला कपडे धुवायचे होते." मग त्या म्हणाल्या, 19 माझ्या मुलीचा उठण्याचा वेळ झालाय. मी निघणार होतो तेव्हा सुमन काकूंनी मला खुर्चीवर बसायला सांगितलं. "अरे बस बेटा, मी तुझ्यासाठी काही खायला आणते." दरम्यान सुमन काकूंनी माझ्यासाठी काही बिस्किट्स आणि चहा आणले. मला आठवायला लागलं की सुमन काकूंची मुलगीही घरी असते, पण मी तिला अजून पाहिलं नव्हतं. आता मला तजुर्बा आला की सुमन काकूंच्या मुलीला एकदा पाहावं. मी तिला मूव्हीमध्ये पाहिलं होतं आणि ती मूव्ही किती वर्षांपूर्वीची होती हे मला माहीत नव्हतं. सुमन काकू स्वतः इतक्या सुंदर होत्या की माझ्या मनात विचार आलं की सुमन काकू या वयात इतक्या सुंदर आहेत, तर त्यांची मुलगी किती सुंदर असेल. तेव्हा सुमन काकू म्हणाल्या, "इकरून तू थोडा वेळ बस. आता माझी मुलगी येईल. मी तुला तिच्याशी ओळख करून देते. माझी मुलगी माझ्यासारखी खूप सुंदर आहे, पण माझ्यासारखी हसतमुख नाही. ती खूप कमी बोलते, त्यामुळे लोक तिला गर्विष्ठ समजतात." सुमन काकू मला त्यांच्या मुलीविषयी सांगत होत्या.
तेवढ्यात त्यांची मुलगी प्रिया वॉशरूममधून बाहेर आली. तिला माझ्याबद्दल माहीत नव्हतं, म्हणून ती डोक्यावर टॉवेल गुंडाळून दुपट्ट्याशिवाय बाहेर आली. तिला पाहून माझ्या डोळ्यांचा पार विश्वासच बसेना, कारण ती एखाद्या परीपेक्षा कमी नव्हती. तिचे केस ओले होते, असं वाटत होतं की ती आता शॉवर घेऊन बाहेर आली आहे. तिने हलक्या गुलाबी रंगाचा सूट घातला होता, ज्यामध्ये ती एखादी परी दिसत होती. तिला पाहून मी थक्क झालो. मी लगेच उठलो, तेव्हा सुमन काकूंनी त्यांच्या मुलीला सांगितलं, "अखरा, आपला शेजारी विकास आहे. खूप चांगला मुलगा आहे आणि माझी बरीच कामं तो करतो." हे ऐकून प्रियाने मला थांबून पाहायला लागली आणि मग तिच्या खोलीत सुमन काकू म्हणाल्या, "इक्राफ, ती अनोळखी लोकांशी जास्त बोलत नाही. माझ्या मुलीने लहान वयात खूप दुःख पाहिलंय." मग मी बोलता बोलता त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारलं. या प्रश्नावर त्या थोड्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी एक लांब उसासा टाकला आणि म्हणाल्या, "19 ते गेली 11 वर्षे कनडात आहेत, पण कधी भारतात आले नाहीत. ते दर महिन्याला इतके पैसे पाठवतात की आम्हाला कशाचीच कमतरता भासत नाही. पण माझी फक्त एकच मुलगी आहे. नवरा घरापासून दूर आहे, त्यामुळे घरात माणसाची खूप उणीव भासते. काश आमच्या घरीही कोणी पुरुष असता, जो बाहेरची सगळी कामं करायचा." हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र असहायता होती. मला त्या क्षणी त्यांच्याबद्दल खूप दया आली. मी त्यांच्या भावना समजू शकत होतो, म्हणून मी त्यांना म्हणालो, "एखरं, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जेव्हा कधी काही कामाची गरज असेल तेव्हा मला लगेच हाक मारा. मी तुमची सगळी कामं करेन. मी सारा दिवस बाहेरच असतो. तुम्ही मला तुमचाच समजा." हे ऐकून सुमन काकू खूप खुश झाल्या. त्यानंतर मी सुमन काकूंच्या घराबाहेर वारंवार फिरायचो आणि त्या बाहेर येऊन उभ्या. त्यांचं माझ्यावर लक्ष जाताच त्या मला लगेच हाक मारायच्या, "इक्रा, विकास, जरा इकडे ये. मला दुकानातून काही सामान आणून दे." कधी दूध आणायला सांगायच्या. मी धावत जाऊन त्यांची सगळी कामं. एकदा मला त्यांच्या घरातून एक खूप गोड आवाज आला, "इक्रोईस, विकास, जरा इकडे ये." मी आवाजाच्या दिशेने पाहिलं तेव्हा माझे होश उडाले, कारण तो आवाज सुमन काकूंच्या मुलीचा, प्रियाचा होता. मी धावत तिच्याजवळ गेलो तेव्हा ती म्हणाली, "आज माझ्या मम्मीची तब्येत बरी नाही. कृपया दूध आणून दे." हे ऐकून मी दुकानदाराकडे गेलो आणि दूध आणलं. मी दार ठोठावलं तेव्हा प्रियाने दार उघडलं आणि मी तिला म्हणालो, "ऐकुणी दूध आणलं आहे, हे घ्या." मी इतकं बोललो तेव्हा ती दुरून मला हाक मारून म्हणाली, "एक कृपया दूध आत आणून दे." हे ऐकून मी घरात गेलो. मग ती मला म्हणाली, "एकूणच माझ्या मम्मीजवळ थोडा वेळ बस." मी त्यांच्या खोलीत गेलो. तिथे त्या शांतपणे झोपल्या होत्या. तेव्हा प्रियाने मला विचारलं, "इक्रा, विकास, चहा घेशील?" तिच्या आवाजात जणू काही जादू होती. मी घाबरून फक्त "एक आली हो" एवढंच बोललो. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मितहास्य होतं, जे मला समजलं नाही. थोड्या वेळाने ती चहा बनवून आणली आणि मला विचारलं, "एकूण विकास, मम्मी तुझी खूप प्रशंसा करत होत्या. तू काय करतोस?" मी उत्तर दिलं, "19, मी सारा दिवस बाहेरच असतो." हे ऐकून ती हसू. मी पाहिलं की ती हसताना खूप छान दिसते. मग ती काहीतरी विचार करून उदास झाली. मी चहा पिताना कधी सुमन काकूंकडे पाहायचो, कधी प्रियाकडे आणि कधी नजर खाली घ्यायचो. प्रिया 24 ते 25 वर्षांची तरुण मुलगी होती, पण ती इतकी सुंदर होती की ती 18 वर्षांची वाटायची. मी तिला विचारलं, "एकोणी, तू काय करतेस?" ती म्हणाली, "19, मी 16 वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर काही काळातच माझा नवरा मरण पावला आणि सासरच्यांनी मला दुर्दैवी म्हणू न घरातून हाकलून दिलं." हे ऐकून मी थक्क झालो, कारण ती अजिबात विवाहित वाटत नव्हती. मी तिच्याकडे पाहत होतो तेवढ्यात सुमन काकूंचा आवाज आला, "एकोणे, विकास, तुझं लग्न झालंय का?" मी नकारार्थी मान हलवली. तेव्हा प्रियाने विचारलं, "पटका नाही." मी म्हणालो, "इक्रा, मी अजून फक्त 16 वर्षांचा आहे." हे ऐकून ती म्हणाली, "इक्राम, आजकाल मुलं तर 15व्या वर्षीही लग्न करतात." मी म्हणालो, "एकोणे, माझ्याकडे ना घर आहे ना काही कामधंदा. अशा परिस्थितीत माझ्याशी कोण लग्न करेल?" हे ऐकून प्रिया शांत झाली. त्या दिवसानंतर मी काही ना काही कारण काढून त्यांच्या घरी जायचो. सुमन काकू मला आत येण्यास अडवायच्या नाहीत आणि आता प्रियाही माझ्याशी मोकळेपणाने बोलायची. एकदा ती मला म्हणाली, "19, विकास, तू कधीपर्यंत गल्लीतल्या लोकांची कामं करत राहणार? तू काही कामधंदा का नाही करत, ज्यामुळे तुझं लग्न होईल?" मी तिला म्हणालो, "एकोणी, कामधंद्यासाठी खूप पैसे लागतात, जे माझ्याकडे नाहीत." ती म्हणाली, "एकोणी, तुला कोणतं काम करायचंय?" मी म्हणालो, मला दुबईला जायचं आहे, पण माझ्याकडे तिकीट आणि व्हिसासाठी पैसे नाहीत." हे ऐकून तिने माझा हात धरला आणि मला तिच्या खोलीत नेलं. तिने तिची काही जुनी दागिनी बाहेर काढली आणि माझ्या हातावर ठेवली. ती म्हणाली, "एकशे माझ्या लग्नाचे दागिने आहेत, जे माझ्या आईने मला दिले होते. आता ह्याचा मला काही उपयोग नाही. कदाचित हे माझ्या नशिबात नव्हतं. तू हे विकून पैसे घे,
कदाचित यामुळे तुझं काम होईल. हे ऐकून मी घाबरलो आणि म्हणालो, आक्राश नाही, मी हे घेऊ शकत नाही. मी लगेच घरी आलो आणि बिछाण्यावर. मी गल्लीतला सगळ्यात गरीब मुलगा होतो, तर ती एक श्रीमंत मुलगी होती. तिचं वय कदाचित 25 वर्षांचं होतं, तर माझं वय फक्त 16 ते 17 वर्षांचं होतं. माझ्या आईवडिलांचं निधन झालं होतं, त्यामुळे मी गल्लीतल्या लोकांची कामं करायचो. यामुळे मला दुसरं काही काम करता यायचं नाही. लोक मला कामाच्या बदल्यात पैसे द्यायचे, त्यामुळे माझा उदरनिर्वाह चालायचा. मी अजून लग्न केलं नव्हतं. मी सारा दिवस गल्लीत भटकायचो आणि सुमन काकूंच्या घरीही नेहमी जायचो. मी माझ्या आधार कार्डवर माझं वय 2 वर्षांनी जास्त दाखवून दुबईला जायचं ठरवलं होतं, पण माझ्याकडे पैसे नव्हते. आज मला कळत नव्हतं की प्रियाने माझ्याशी असं का बोलावं. आमची भेट होऊन फार काळ झाला नव्हता, तरी तिला माझ्यावर इतका विश्वास कसा आला. मी बिछाण्यावर पडून याच विचारात होतो. पुढचे 2 दिवस मी त्यांच्या घराजवळून गेलो नाही. मला कळत नव्हतं ही भीती होती की लाज. पण तिसऱ्या दिवशी सुमन काकू माझ्या घरी आल्या. कदाचित त्या घरी बसून कंटाळल्या होत्या म्हणून माझ्या घरी आल्या. मी धावत स्वयंपाकघरात गेलो आणि सुमन काकूंसाठी चहा बनवला. तेव्हा सुमन काकू म्हणाल्या, एकदा 2 दिवस झाले तू आमच्या घरी का आला नाहीस? मी याच प्रश्नाची वाट पाहत होतो. मी लगेच तक्रार केली, अठ्ठा तुम्हीच मला कधी आठवण केली? हे ऐकून सुमन काकू म्हणाल्या, अख्खा मी आणि प्रिया तुला खूप आठवतो. हे ऐकून मी थक्क झालो आणि विचारलं, बाणा तुमची मुलगीही मला आठवते? त्या म्हणाल्या, एक हो, त्या बिचारीचं माझ्या आणि तुझ्याशिवाय ह्या जगात कोण आहे असं म्हणून त्या हसू लागल्या. तू मनाचा खूप चांगला आहेस म्हणून आम्ही तुझ्याशी मनातलं बोलतो, नाहीतर ती तर आतून कधीच तुटली आहे. मी तिच्या वडिलांना किती वेळा सांगितलं की तिच्यासाठी चांगला स्थळ शोधा, ती कधीपर्यंत अशीच घरी पडून राहणार. सुमन काकूंच्या तोंडून प्रियाचं दुसरं लग्न ऐकून मी थक्क झालो. मी विचारलं, एकदाच तुम्ही तुमच्या मुलीचं दुसरं लग्न करणार आहात? सुमन काकू म्हणाल्या, एकदा हो नक्कीच. ती तरुण आहे, सुंदर आहे, तिच्यात काय कमी आहे? फक्त नशिबाने तिला सासरहून असं हाकललं, नाहीतर तिच्यात काहीच दोष नाही. कोणी चांगला मुलगा तिच्यासाठी मागणी घालेल तर मी लगेच होकार देईन. हे ऐकून मी सुमन काकूंच्या जवळ बसलो आणि विचारलं, 19 तुम्हाला तुमच्या मुलीसाठी कोणता मुलगा? सुमन काकू म्हणाल्या, एकोणी फक्त प्रामाणिक आणि चांगलं कमावणारा हवा, कारण आमची मुलगी आमच्या घरी सुखात आहे. मला वाटतं तिने तिच्या नवऱ्याच्या घरीही सुखात राहावं, तिला काही त्रास होऊ नये. हे ऐकून मी शांत. संपूर्ण रात्र मी याच विचारात होतो की मी प्रामाणिक तर खूप आहे, पण इतके पैसे मी उठून आणणार ज्यामुळे सुमन काकू त्यांच्या मुलीचा हात माझ्या हातात देतील. असा विचार करत 2 दिवस गेले आणि माझी निराशा वाढत गेली. मग मी विचार केला की मला प्रियाची ऑफर स्वीकारायला हवी. जर मी हे दागिने विकून दुबईला गेलो आणि तिथे रात्रंदिवस मेहनत करून स्वतःचं घर बांधलं, तर सुमन काकू नक्कीच मला त्यांच्या मुलीचं नातं देतील. या विचाराने मला खूप धैर्य आलं आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. सुमन काकूंना नमस्ते केल्यानंतर मी थेट प्रियाच्या खोलीत गेलो. ती अजून बिछाण्यावर पडली होती. तिला अशा अवतारात पाहून मी नजर चोरली. पण आता मी तिथून जाऊ शकत नव्हतो, कारण मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. म्हणून मी सोफ्यावर बसलो. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, एकरे मी तुझ्यावर खूप नाराज आहे. तू इतके दिवस आमच्या घरी का आला नाहीस? मी म्हणालो, मी घाबरलो होतो. हे ऐकून ती हसू लागली. का, तू माझ्यापासून घाबरलास? मी शांत झालो. ती बिछाण्यावरून उठली आणि सोफ्यावर माझ्याजवळ बसली. तिला इतक्या जवळ पाहून मी घाबरलो. माझ्या कपाळावर घाम. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती माझ्या इतक्या जवळ येऊन बसेल. तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, एकड़ा विकास, तू काही काम का नाही करत? तिच्या बोलण्याने माझे डोळे पाणावले. मी म्हणालो, एकोणे माझ्या आईवडिलांचं निधन झालंय, मला फक्त 2 वेळचं जेवण मिळतं, मग मी कमावून काय करणार? हे ऐकून ती नाराज होऊन सोफ्यावरून उठायला लागली. हाच तो क्षण होता. मी तिचा हात धरला आणि तिला दूर जाण्यापासून थांबवलं. ती म्हणाली, एकरोवेल्स, तुम्ही दुबईला जा, तिथे जा आणि खूप पैसे कमवा. मग स्वतःचं घर घे आणि लग्न कर. गल्लीतले लोक कधीपर्यंत तुला पैसे देत राहणार? असं म्हणून तिने माझा हात धरला आणि कपाटातून तिचे दागिने काढून माझ्या हातावर ठेवले. ती म्हणाली, हे माझ्या लग्नाचे दागिने आहेत, ह्याचा मला आता काही उपयोग नाही, उधार म्हणून घे, दुबईला जाऊन परत कर. असं म्हणून तिने डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक होती. मी ठरवलं की यावेळी मी तिला नकार देणार नाही. म्हणून मी तिच्याकडून दागिने घेतले आणि म्हणालो, एकड़ोस, तुझं हे उपकार मी कधीच विसरणार नाही. ती म्हणाली, एकड़ो, हा उपकार नाही, प्रेमाचा बदला कोणी चुकवू शकत नाही. तू माझ्या मम्मीची कामं मनापासून करतोस. तुझ्यामुळे मम्मीला थोडा आराम वाटायला लागलाय, म्हणून मी तुझी कदर करते. नाहीतर मी कधीच माझे दागिने उचलून कोणाला दिले
त्या दिवशी मी सुमन काकूंच्या घरी निघालो आणि थेट माझ्या मित्राकडे गेलो, ज्याचा भाऊ दुबईत काम करायचा. मी त्याच्या हातावर पैसे ठेवले आणि म्हणालो, माझी दुबईला जाण्याची व्यवस्था कर. त्याच्या भावाशी बोलणं केलं आणि एका महिन्यात माझी दुबईला जाण्याची सगळी तयारी झाली. मी सुमन काकूंच्या घरी जाऊन त्यांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा त्या उदास झाल्या आणि म्हणाल्या, तू दुबईला जातोयस, आता आमची कामं कोण करणार? मी हसत म्हणालो, काळजी नको. मी प्रियाच्या खोलीत गेलो आणि तिला ही आनंदाची बातमी सांगितली. ती खूप खुश झाली आणि म्हणाली, बेला विकास, मन लावून काम कर. मी हळूच म्हणालो, मन लाव. ऊन काम करणार नाही, कारण माझं मन तर इथेच सोडून जातोय. असं म्हणून मी तिथून निघालो, सामान पॅक केलं आणि विमानतळावर पहिल्यासाठी खूप कठीण होता, कारण मी माझ्या मित्राच्या भावाकडे काम करायचो, ज्याने मला दुबईला बोलावलं होतं. तिथलं काम समजायला मला 1 महिना लागला. पण काम समजल्यानंतर मी सर्वप्रथम सुमन काकूंच्या घरी फोन केला आणि माझी खबर सांगितली. सुमन काकू माझ्याबद्दल ऐकून खूप खुश झाल्या आणि मला खूप आशीर्वाद दिले. मग त्यांनी फोन प्रियाला दिला. माझं हृदय धडधडायला लागलं. मला कळत नव्हतं की मी तिच्याशी काय बोलावं. ती स्वतःच माझ्याशी बोलायला लागली आणि म्हणाली, पैसे साठवत राहा, उगाच खर्च करू नको, जेणेकरून तू लवकर लग्न करशील. मी हसत म्हणालो, 28 बरं. कदाचित तीही माझ्यावर प्रेम करायला लागली होती. मी दर आठवड्याला सुमन काकूंच्या घरी फोन करायचो. दुबईत आल्यानंतर मला माझ्या देशाची, भारताची खूप आठवण यायची. मी जेव्हा फोन करायचो तेव्हा सुमन काकू थोडा वेळ माझ्याशी बोलून फोन प्रियाला द्यायच्या आणि मग आम्ही खूप वेळ बोलायचो. यामुळे माझ्या मनाला समाधान मिळायचं आणि मी पुन्हा मन लावून कामाला लागायचो. मला पगार मिळाला तेव्हा मी प्रियाला विचारलं, मी दुबईतून तुझ्यासाठी काय भेट पाठवू? ती लाजली आणि म्हणाली, तोरी मला काही नको. मी खूप आग्रह केला, पण ती माझं बोलणं टाळायची. मी ठरवलं की तिने माझी मदत केली आहे म्हणून मी तिला काहीतरी पाठवेनच, पण ती भेटवस्तूचा उल्लेख ऐकूनच लाजायची. मी दर आठवड्याला तिला फोन करायचो आणि विचारायचो, तू तुझ्यासाठी काय पाठवू? एकदा ती म्हणाली, तू इतकाच आग्रह करतोस तर दुबईतून माझ्यासाठी अंतर्वस्त्रे आण. मी हसत म्हणालो, माझीही एक अट आहे. ती विचारलं, कसली अट? मी म्हणालो, ती मी येऊन सांगेन. माझं बोलणं ऐकून ती शांत. अशा प्रकारे दुबईत माझी 2 वर्ष झाली. माझा विसा संपला. मी पुन्हा विसा रिन्यू केला, पण घरी परतलो नाही. मला जायचंही नव्हतं, कारण मी ज्या उद्देशाने आलो होतो तो पूर्ण करायचा होता. माझा उद्देश होता खूप पैसे जमवणं. काही काळानंतर मी सुट्टीसाठी अर्ज केला. सुट्टी मिळताच मी लगेच परतलो. सुमन काकूंना भेटलो. त्या मला पाहून खूप खुश झाल्या आणि मला मिठी मारली. त्या म्हणाल्या, तू तर खूप तरुण आणि सुंदर झालायस. मग मी त्यांच्या घरी बसलो आणि म्हणालो, मी तुमच्या मुलीशी लग्न करू इच्छितो. माझं बोलणं ऐकून त्यांना थोडं आश्चर्य वाटलं, पण त्यांना माझ्या बोलण्याचा आक्षेप होता. पण जेव्हा प्रियानी माझ्याशी लग्नास नकार दिला तेव्हा माझं हृदय तुटलं. ती म्हणाली, विकास, तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस. मला खूप दुःख झालं. मी मान खाली घालून बसलो, कारण माझ्या सगळ्या आशांवर पाणी फिरलं होतं. मी माझी बॅग उघडली आणि सुमन काकू आणि प्रियासाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांच्यासमोर ठेवल्या. त्यांनी त्या आनंदाने स्वीकारल्या. मग मी खिशातून पैसे काढले आणि प्रियाच्या हातावर ठेवले. ती म्हणाली, मी म्हणालो, हे ते पैसे आहेत जे तू मला जाताना दिले होते. मी तिचे आभारही मानले. तिने शांतपणे ते पैसे घेतले आणि कपाटात ठेवले. मी त्यांच्याकडे रजा मागितली आणि मनात येत होतं की उद्या परतीचं तिकीट काढावं आणि पुन्हा दुबईला जावं. आता इथे माझं कोण होतं? रात्री जेवणाची इच्छाही नव्हती. मी शांतपणे माझ्या खोलीत जाऊन पडलो. सकाळी गल्लीतल्या लोकांना भेटलो. ते म्हणाले, तू खूप नशीबवान आहेस. एवढ्या लवकर तू स्वतःच्या पायावर उभा राहिलास. पण माझं मन आतून उदास होतं. मी 1 महिन्याच्या सुट्टीसाठी आलो होतो, पण 1 आठवड्यातच परतीचं तिकीट बुक केलं. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचा विचार केला आणि सुमन काकूंकडे गेलो. मी त्यांना विनंती केली, काहीही करा, पण तुमच्या मुलीला पटवा. मी वयाने लहान आहे तर काय झालं, तुमची मुलगी माझ्यासोबत खूप सुखी राहील. सुमन काकूंनाही हेच हवं होतं की त्यांच्या मुलीचं लवकरात लवकर लग्न व्हावं. शेवटी मी आणि सुमन काकूंनी खूप प्रयत्न केले आणि प्रियाला आमचं म्हणणं मान्य करावं लागलं. तिच्या होकाराने माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आणि अशा प्रकारे आमचं लग्न झालं. मला माझं प्रेम मिळालं आणि मी प्रियाला माझ्यासोबत दुबईला घेऊन गेलो. आता माझ्याकडे चांगली नोकरी आणि स्वतःचं. आम्हाला 3 मुलं झाली आहेत आणि आम्ही सुखाने आयुष्य. तर मित्रांनो, तुम्हाला आजची आमची ही मजेदार कथा कशी वाटली? मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि दररोज नव्या कथा ऐकण्यासाठी आमच्या याच चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी एका छान कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.